फिफ्थ स्टँडर्डचा मॅथ्सचा क्लॉक हा लेसन बघणार आहे. या लेसनमध्ये 24 आवरचं 12 आवरचं कन्वर्जन 24 आवरमध्ये कसं करायचं आहे, टायमिंग कसं बघतात आणि वर्ड प्रॉब्लेम सोडवताना ह्याची कशी मदत होते हे एक्झाम्पल घेऊन बघायचं आहे. ठीक आहे. तर यासाठी पहिला आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे की 12 आवर क्लॉक आणि 24 आवर क्लॉक कसं असतं, काय असतं. तर इथं 12 आवर क्लॉक आणि 24 आवर क्लॉकमध्ये पहिलं टाईम डिफरन्स म्हणजे 12 आवरमध्ये आपण AM आणि PM हे मेजरमेंट वापरतो. आता AM आणि PM म्हणजे काय? AM म्हणजे अँटी मेरिडियम. अँटी मेरिडियम म्हणजे काय? बिफोर कशाच्या? मिडनाईट टू नून मधलं टाईम. मिडनाईट म्हणजे रात्रीच्या 12 पासून दुपारच्या 12 वाजेपर्यंत जे टाईम दाखवतो त्याला आपण AM असं वापरतो. आणि PM म्हणजे काय? पोस्ट मेरिडियन. पोस्ट म्हणजे नंतरचा कालावधी, जो दुपारच्या 12 नंतरचा आहे, जो नून टू मिडनाईट म्हणजे दुपारच्या 12 नंतर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आपण टायमिंग जे दाखवतो ते PM मध्ये दाखवतो. हे पहिला डिफरन्स समजलंय का बघा. त्यानंतर आपण क्लॉक बघूया. 12 आवर क्लॉक आणि 24 आवर क्लॉक. जे रात्रीचे जेव्हा 12 वाजतात त्यावेळी आपण काय म्हणतो? 12 AM, ज्याला 24 आवरमध्ये 0 काउंट होतं. त्यानंतर रात्रीचे जेव्हा 1 वाजतात 1 AM, त्याला 24 आवरमध्ये 1. 2 AM 2, 3 AM 3, 4 AM 4, 5 AM 5, 6 AM 6, 7 AM 7, 8 AM 8, 9 AM 9, 10 AM 10, 11 AM 11. आता हा जो पिरियड आहे तो मिडनाईट टू नून आहे. नून म्हणजे आफ्टरनून पर्यंतचा, जो रात्रीचे 12 ते दुपारी 12 ह्यामध्ये आपण AM वापरलेला आहे. आणि 24 आवरमध्ये 0 टू 12 पर्यंत काउंट होतं. तिथून पुढं टायमिंग चेंज होतं. तर ते कसं होतं बघायचं आहे. जेव्हा दुपारचे 12 वाजता 12 PM, इथं काय सुरू झालंय? PM पोस्ट मेरिडियन नून टू मिडनाईट, दुपारच्या 12 ते रात्रीच्या 12 पर्यंत काउंट करायचं. ॲक्च्युली 11 पर्यंत म्हणू शकतो आपण, कारण पुन्हा रात्रीच्या 12ला काय सुरू होतं? इथं AM सुरू होतं. तर दुपारच्या जेव्हा 12 वाजता 12 PM, त्याला 24 आवरमध्ये 12 काउंट होतं. दुपारचा 1 वाजतो 1 PM, त्यावेळी इथं 13 होतं. 2 PM 14, 3 PM 15, 4 PM 16, 5 PM 17, 6 PM 18, 7 PM 19, 8 PM 20, 9 PM 21, 10 PM 22, 11 PM 23. आणि जेव्हा रात्रीचे पुन्हा 11 PM नंतर 12 PM सुरू होतो त्यावेळी पुन्हा इकडे 0 पासून काउंट सुरू होतं. तर हे पहिलं लक्षात आले का? 12 आवर टू 24 आवर कसं कन्वर्ट असतं, AM PM ह्याचं मीनिंग आणि कधी वापरतात. आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊन बघूया जे 12 आवरचं टाईमचं कन्वर्जन 24 आवरमध्ये कसं करायचं आहे. आत्ताच आपण 12 आवर टू 24 आवर टायमिंग कसं बघायचं असतं हे पाहिलेलं आहे. आता ते कन्वर्ट कसं करायचं पाहूया. ठीक आहे. आता ह्यामध्ये मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. 9:30 AM, तुम्ही चार्टमध्ये बघून चेक करू शकता की AM ला 24 आवरमध्ये 9ला आपण काय यूज केलेलं आहे. तर पहिलं मी सांगते की AM जेव्हा असतं त्यावेळी जो नंबर 12 आवर क्लॉकमध्ये आहे तोच ॲज इट इज कॉपी होतो. जेव्हा PM येतं त्यावेळी नंबर चेंज झालेला आहे. त्यामुळे आपल्याला इथं काही वेळ घालवावा लागणार नाही की चार्ट पाहावा लागणार नाही आहे. तुम्ही इझिली सांगू शकता की 9:30 AM हे 12 आवरमध्ये 24 आवरमध्ये ॲज इट इज 9:30 काउंट होतं. फक्त इथं AM येत नाही. समजतंय? तर आता दुसरं बघूया. 11:42 PM. आता PM मी सांगितलं की PMच्या वेळेला चेंज होतं. जेव्हा दुपारचे 12 वाजले तर तिथून पुढं 1ला 30, 2 14, 3 15, 4 16, 5 17, 6 18, 7 19, 8 20, 9 21,
10 22 आणि 11ला 23. तर हे काउंट आपण करायला शिकायचं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळी ऑटोमॅटिकली. 11ला 23 आणि जे मिनिट्स असतात ते ॲज इट इज काउंट होतात. पुढे AM PM 24 आवर क्लॉकला येत नाही. तर हे कन्वर्जन समजलंय का चेक करा. पुढे 6:15 AM मी मगाशीच सांगितलं जेव्हा AM असेल त्यावेळी टाइम ॲज इट इज घ्यायचा आहे, फक्त AM लिहायचं नाही. आणि मी सेम टायमिंग मुद्दामून दाखवण्यासाठी दाखवलंय की तुम्हाला डिफरन्स लक्षात यावा. AM ला आपण चेंज केलं का नाही, पण PM ला चेंज होतं. मी मगाशी सांगितलं तसं काउंट करा. दुपारचं जेव्हा 1 वाजता त्यावेळी 13 काउंट होतं. 12 पर्यंत सेम असतं. 1 2 3 4 5 6. तर 1ला 13 होतं. 13 14 15 16 17 18. हे प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला फास्ट जमेल. त्यावेळी फिंगरवर काउंट करा प्रॅक्टिस होईपर्यंत. नंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते पाठ होऊन जाईल. ठीक आहे. हे कन्वर्जन समजलंय का 12 आवरचं 24 आवर क्लॉक. यापुढे आपण वर्ड प्रॉब्लेम क्लॉकचे बघणार आहे. त्यामध्ये कन्वर्जन करून डिफरन्स काढायचा असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं जातं की स्कूल सकाळी 8ला सुरू होते आणि 4ला सुटते. तर तुमची स्कूल किती वेळ चालू होती. त्यावेळेला आपल्याला कन्वर्जन करून मायनस करायचं असतं. ते कसं करायचं आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये चेक करूया. तोपर्यंत याची प्रॅक्टिस केली पाहिजे.